नमस्कार मित्रांनो. कोणत्याही क्षेत्रात, मग ते शिक्षण, उद्योग, व्यवसाय किंवा कृषी तंत्रज्ञान विज्ञान असो, त्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या अंगी अनेक गुण असावे लागतात. धडाडी, धैर्य, जिंकण्याची, यश मिळवण्याची जिद्द, उद्यमशीलता, बुद्धी, कौशल्य, ठोस नियोजन व अचूक वेळ साधणे इत्यादी अनेक गुणांची एक साथ आवश्यकता असते. यातील बहुतेक गुण हे अपघाताने किंवा योगायोगाने प्राप्त होत नाहीत. हे सर्व गुण सरावाने, अभ्यासाने, ध्यास घेऊन आणि विचारपूर्वक आत्मसात करावे लागतात. आत्मसात करून ते जोपासावे लागतात. तर मित्रांनो, आज आपण पाहूयात मी यशस्वी होणारच या लेखक जीवन साळुंखे लिखित पुस्तकातील सत्कर्म हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग हा लेख. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी असे वाटते. वरीलपैकी एकही गुण आनुवंशिक नाही, परंपरेने आपल्या कुटुंबात चालत आला आहे असे नाही. हे गुण प्रयत्नपूर्वक आत्मसात करावेच लागतात. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. व्यक्तीच्या आणि समाजाच्या दुर्दैवाची कारणे कोणती आहेत याचा आपण कधी प्रामाणिकपणे शोध घेतो का? याचे उत्तर हो असे देणे धाडसाचे ठरेल. समर्थ रामदासांनी सांगितले आहे, ज्ञान, कौशल्य, सद्गुण यांची उपेक्षा करण्यात आपण धन्यता मानत राहिल्याने लोक दुर्दैवी ठरले, दरिद्री राहिले. आजच्या आपल्या समाजाकडे आपण पाहिले तर काय दिसते? आजही समाजात, देशात जे दारिद्र्य आहे त्याचे विश्लेषण कसे करणार? अनेक क्षेत्रामध्ये अगदी ठरवल्याप्रमाणे ज्ञानाची, विविध कौशल्यांची, सद्गुणांची उपेक्षाच करायची असे सर्वदूर चित्र आपल्याला दिसते. हे खेदाने नमूद करावे लागत आहे. अशा प्रकारच्या विपन्न अवस्थेला कोण जबाबदार? त्याची कारणे कोणती? कोणत्याही क्षेत्रातील आवश्यक असणारी महत्त्वाची माहिती, ज्ञान जर मिळवलेच नसेल तर यश कसे मिळणार? परिणामी शेतीबरोबरच इतर उद्योग व्यवसायामध्येही अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे उत्पन्न वाढत नाही. उत्पन्न मिळत नाही म्हणून विकास साध्य होत नाही. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि शिक्षणाबरोबरच विविध प्रकारची कौशल्येही गरजेचे असतात. अर्थात ही कौशल्ये मेहनतीने, सरावाने, पुरेशा तयारीने व अभ्यासाने मिळवावी लागतात. जर या कौशल्याबाबत आपण अनास्था दाखवू लागतो, उपेक्षा करू लागलो तर आपले समाजाचे आणि पर्यायाने देशातील दारिद्र्य किंवा गरिबी कशी दूर होणार? स्वतःची आणि आपल्या देशाची गरिबी दूर करायची असेल, प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम आपल्यापैकी प्रत्येकाने विविध कौशल्ये आत्मसात करून त्यांचा उपयोग केलाच पाहिजे. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सद्गुण संपादन करणेही आवश्यक आहे. असे सद्गुण हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वतःमधील गुणांचे प्रयत्नपूर्वक केलेले संवर्धन आणि दुर्गुणांचे उच्चाटन होय. अशा व्यक्तिमत्वाला यशस्वी होणे, विविध क्षेत्रातील ध्येय गाठणे, साध्य करणे सुलभ जाते. जिंकण्याच्या जिद्दीला उभारी मिळते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे प्रत्यक्ष कर्म करतो त्या कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष त्या कर्मातच आहे. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया असते, हा निसर्गाचा नियम आहे. माणसाच्या कर्माचे फळ त्याला मिळते ते त्याचे नशीब किंवा दैव नव्हे, ते त्याच्या कर्माचेच फळ असते. त्याला तो माणूसच सर्वस्वी जबाबदार असतो. त्यासाठी आपण आपल्या हातून चांगलेच कर्म घडले पाहिजे, घडेल यासाठी दक्ष राहिले पाहिजे. म्हणजे वाईट कर्म घडणार नाही. जेव्हा आपल्या हातून चांगले कर्म, योग्य काम, सदाचार घडण्याची आपण काळजी घेऊ, तेव्हा आपल्या हातून ज्ञान, कौशल्ये, सद्गुण यांची उपेक्षा होणार नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सत्कर्म करत राहावे. वस्तुस्थितीला स्वीकारून त्याला योग्य आकार देणे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो.